पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जाणार आहोत, कारण जय जवानचं पथक पुन्हा एकदा 10 थर लावण्याचा प्रयत्न करते. संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये जय जवानचे पथक पोहोचलेले आहे आणि 10 थर लावण्याचा पुन्हा एकदा हा प्रयत्न. तर जय जवानचा आणखी एक प्रयत्न अगदी थोडासा मगासारखाच थोडासा कमी पडलेला, त्यांच्या जिद्दीला त्यांच्या निग्रहाला दाद द्यायला हवी, कारण प्रत्येक वेळी ते त्याच उत्साहात त्याच जल्लोषामध्ये त्याच निर्धाराने पुन्हा एकदा 10 थर लावण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या वेळी 9 थर लावले होते, यावेळी 10 थरांचा त्यांचा हा प्रयत्न. जय जवानचं हे पथक आणि पुन्हा एकदा या प्रयत्नाला थोडीशी हुलकावणी मिळाली, मात्र त्यांचा निर्धार हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. ठाण्यामध्ये संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाकडनं पुन्हा एकदा 10 थर लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो थोडासा कमी पडला. जोरदार या गोविंद पथकासाठी भर पावसात 10 थर रचण्याचा प्रयत्न केला होता जय जवान गोविंदा पथकाने. खरंच सलाम आहे तुम्हाला. अगदी लक्ष्याच्या जवळ ते पोहोचले होते, इतक्यातच पुन्हा एकदा हा मानवी मनोरा कोसळला आणि त्यांना पुन्हा एकदा 10 थरांच्या या लक्ष्याने थोडी हुलकावणी दिली, मात्र तरीही त्याच निर्धाराने त्याच निग्रहाने त्याच जिद्दीने ते पुन्हा एकदा थर लावत असतात. जय जवानचं हे पथक दहीहंडीमधलं एक अग्रगण्य पथक आहे. नेहमी वेगवेगळे विक्रम करण्याच्या दृष्टीने आघाडीवर असतं आणि त्याच पथकाचा हा आणखी एक प्रयत्न आता बघायला मिळाला. विक्रम मोडीत काढणारं गोविंदा पथक म्हणजे जय जवान गोविंदा पथक, आणि त्यांनी 10 थरांचा प्रयत्न परत एक वेळा याच संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये केला. भर पावसामध्ये त्यांनी तो प्रयत्न केला. हे मात्र विशेष, जसं की तुम्ही पाहताय पाऊसही चांगलीच बॅटिंग करतोय आणि त्याच्या दरम्यान जय जवानने 10 थर ऑलमोस्ट उचलले होते. 4 एक्के उचलण्याचा प्रयत्नही झाला आणि नंतर पावसाने जास्त वेग धरला, जोर धरला आणि तो ऍक्शन रिप्ले. हे थरारक दृश्य आहे. अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय कामगिरी केली आहे जय जवान गोविंदा पथकाने. एकदा जोरदार टाळ्या जय जवान गोविंदा पथकासाठी. यस डीजे. आणि अगदीच जय जवानचा गाणं लावा, जय जवान. आणि अगदीच ते एलईडी जवानचा गाणं लावा. सगळे लाईट लावा, लाईट लाईट. जय जवानचा आणखी एक प्रयत्न आपण बघितलेला आहे. लाईट सगळं लावा. जवळपास त्यांनी 10 थरांचं लक्ष्य गाठलेलं होतं, मात्र तिकडे पाऊस देखील त्याचवेळी काहीसा वेगाने सुरू झाला आणि त्याचवेळी थोडासा हा प्रयत्न कमी पडलेला बघायला. त्यांची जिद्द